हॉटस्पॉट मी घंटा तुला देत नाही, डोंट वरी. मला माहिती तुला आयटमला दोनदाच गेलो, हवा टाईट झाली. MH मुंबई का नंबर है, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मुंबई. हां हा करणं ना एवढा मोठा टास्क नाही माहिती, बट डबल सीट करणं खूप मोठा टास्क आहे. ओके टेक इट इज डोंट वरी. हा यार टाइम वेस्ट होतं आमचा फालतूचा. अख्ख्या आयटनरीची वाट लागते. तरी पण एक दिवस आम्ही पुढे चाललेलो, ठीक आहे. हा एक दिवस इथे ॲडजस्ट करू शकतो. सर्च तरी सोडलं पाहिजे होतं यार ॲटलिस्ट. चलो कुछ नहीं, जो होता है वो अच्छे के लिए होता है. आपण तिकडे जाऊन मस्त 5G वरती जरा टाइमपास करू. आपलं नेटवर्क आहे तिकडे चांगलं. हे करायचं का? येस आय वॉन्ट टू डू इट. इझिली बघ प्लॅस्टिक आहे तिच्याकडे, आपण विदाउट ओलो होतं करू शकतो. ते करायचं ट्राय. हे भाई गाडी का पुढे चालते. फुल प्रोटेक्शन आहे, जॅकेट घातलं, लेट्स गो. रेनकोट घालून चाललाय. बस एवढ्याच वरती जाता येतं. तिकडनं सुसाट खाली डेव्हिल उभा तिकडे. आता गोपुराने ट्राय करू, गोपुराचा जरा फायदा करू. आणि इथे प्रॉपर पाय ठेवायला केले, एक पाय एक पाय. ओके रेडी स्टेडी पुई पीस आउट. चुकीच्या वेने आलं, चुकीचा रस्ता बनवला मी पाठून. नवीन रूट बनवला तेव्हा खाली. बस बस भाई, आता स्टॅमिना नाही परत चढायची. बाकी आता जेवढ्या केवढ्या गाड्या उभ्या होत्या ना तिकडे वरती, त्या सगळ्या रिटर्न येताना दिसतात. नाही सोडत वाटतं मला. जाऊ आता. ॲक्च्युली वाजलेत 12:30-1 वाजलेत. एवढं लवकर जाऊन पॉईंट पण नव्हतं काय. विचार केला जरा बर्फात घेऊ. अजून 2-3 राऊंड मारेल मी, मजा येते. अरे मी जाऊन येतो भाई डायरेक्ट. दोनदाच गेलो, हवा टाईट झाली. इथे पण हे ट्राय करू नका. हाय अल्टिट्यूडवर स्पेशली बाहेर संपलं, उठवत नाही मला एवढा खांदामुळे. इकडनं जर तो लोकेशन आहे डारच्या चेकपोस्ट 7 ते 8 किलोमीटरवरती. सो इकडनं लवकर पोहोचू शकतो 10 ते 15 मिनिटात. जर अजून परत पाठी गेलो ना, जिकडे आम्ही ऑलरेडी स्टे घेतलेला सिसूमध्ये, तिकडे रूमचं अफोर्डेबल होते. 1500मध्ये वगैरे होता रूम, आणि बाकी सगळं होतं. काय बोलते 3000 ना वाटलं. तिथे सगळीकडे रूम 3000 आहे. जर अजून पुढे जाऊ, एक मागे आपण नाश्ता केला ना तिकडे कॅम्पमध्ये, तर ती कॅम्पमध्ये ना डायरेक्ट 1000 रुपये बोलली ना ती. तिकडे 1000 रुपये बोलली. आता काय आम्हाला चार्ज बीस तर काय करायचं नाही, ऑलरेडी सगळं फुल चार्ज आहे आमचे. बॅटरी फक्त स्टेसाठी हवा आहे रात्रीच्या. सो बघू तिकडे कॅम्पपर्यंत जाऊ, तिकडेच बघू काय डिसिजन घेऊ. कॅम्प सिस्टम आहे, म्हणजे मी विचारलं ना 1000 रुपीचं 4 जण आरामात इझिली ॲडजस्ट करू शकतो त्याच्यात. कोण इंटरेस्टेड असेल सर्चीच्या आसपासच आहे. ब्रेकफास्ट पण चांगला आहे. सो सॅडल वगैरे काढून इथे ठेवले कॅम्पमध्येच. आता जातो मी आपला जो माउंट जिकडे आपण सोडला ना हॉटेलमध्ये तो घेऊन येऊ. असं पण पुढे सोडत नाही. आणि 3 वाजलेत, थांबून काय पॉईंट नाही इकडे. बोलो ना. ये MH मुंबई का नंबर है, मध्य प्रदेश का, महाराष्ट्र, मुंबई. मुंबई. हाँ चलो माउंट घेऊन येऊ. हा आता प्रॉपर आपल्याला 30 किलोमीटर अजून पुढे जायचं आहे. 30 किलोमीटर परत रिटर्न यायचं आहे, म्हणजे 1-1.5 तास तर जाईल. आता मेन म्हणजे ना ते हॉटेल मला बघावं लागेल नक्की कुठे होतं, कारण की एवढी मेमरी माझी स्ट्रॉंग नाही. जिकडे थांबलो त्यात हॉटेलमध्ये जाऊन थांबलं डायरेक्ट मी. द विलाच्या आसपास कुठेतरी होतं. मला तो एरिया थोडाफार हलका हलका आठवतोय. वाव किती मजा येते विदाउट डेव्हिल राईड करायला. डेव्हिल नाही, वरून सॅडल बॅग्स नाहीत, सगळं गॅप बीप टाकायला फुल मजा, फुल ऑन धमाल. चिस्पामध्ये ना प्रॉपर 3000 पासून रूम चालू होते. 3000 3,500 विथ फूड. आणि त्या लोकांना विचारलं ना विदाउट फूड हवं आम्हाला, नको असं काय नाही. ऑलरेडी सीन काय माहिती आहे का,
आता एवढं वरती आलं, हाय अल्टिट्यूडवर आलो ना, आता एवढ्या वरती हाईटवर आलो ना, तर भूक जास्त लागत नाही एवढी. तर त्यांचं फूड घेऊन बेस जाणार. त्यापेक्षा आम्ही विचारलं की फक्त रूमचे सांगा ना, 1500 पण द्यायला आम्ही रेडी होतो. बट ते लोक नाही, 3000च बोलवती. सो आम्ही बोलू वटवा, पुढे जाऊन बघू. आणि जिकडे आम्ही नाश्ता केला ना, तिकडे कॅम्प होता, पण तिकडे 1000 रुपयाला होता, पण तिकडे वॉशरूम कॉमन होतं, एकच वॉशरूम होतं, एवढं नीट नव्हतं ते. त्याच्या साईडला अजून एक कॅम्प होता, तिकडे तो 1500 रुपये बोललेला आधी. बट त्यांनी 1000 रुपयाला दिले, रेडी झाला तो. 1000 रुपयाला आम्ही घेतला तो टेंट. आणि ॲक्च्युली कसं आहे, आता एवढा मस्त जागेवर आलं ना, तर रोज रोज हॉटेलवर थांबणं बरोबर नाही वाटत. रोज रोज हॉटेलवर काय थांबणार, तर कधीतरी काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स हवा आहे ना. दॅट्स वाय आम्ही आता टेंटमध्ये थांबलो आहे. आणि डेव्हिल तिकडे थांबला आहे, मी एकटाच चाललो आता. मला तो माउंट आणायला, तो माउंट घेईल, फ्युलिंग पूर्ण करेल, परत एक कॅन घेईल 5 लिटरचा. त्या 5 लिटर कॅनमध्ये पूर्ण भरून आणेल. आता फिक्स नाही आमचं, जो हॉटेलवाला आहे ना, टेंटवाला, हा तो बोलतो की आमची तिकडे सेटिंग आहे. मी तुम्हाला बोललो ना, तिकडे सेटिंगवर सोडतात. हा बोला आमची तिकडे सेटिंग आहे. सो जर तुम्हाला तुम्ही जर सकाळीच बोललं 10 वाजता इथे आला असता ना, तर आज तुम्हाला पाठवलं असता. तो काय 2-3 बाईक सोडतात तिकडे वरती. बट जर त्यांनी परत उद्या पण नखरे केलं, तर आम्ही डायरेक्ट टुवर्ड्स कारगिल जाणार आहे. कारगिलचा रस्ता 430 किलोमीटरचा आहे, पण जवळपास 16-17 तासाच्या वरती दाखवतो, कारण की वास्ट रोड आहे तो, एकदम घाणेरडा रोड. सो उद्या आपल्यासोबत भरपूर काही ॲडव्हेंचर होणार आहे, वाट लागणार आहे उद्या. म्हणून आज लवकरात लवकर जाऊन, आता 3 वाजलेत ना, 5 वाजेपर्यंत ते रिटर्न आलो पाहिजे. मी एकटं चालवला काय मजा येते इथे यार, एक नंबर. त्या डेव्हिलला घेऊन चालवणं म्हणजे बापरे बाप, ती 100 किलोची गोणी घेऊन चालवणार का नाही, तर प्लस ते सॅडल बॅग्स एवढी मजा येत नाही. आता इथं कसं सोलो बा, कॉर्नरिंग बिर्निंग करायला 1 साईड मजा येते. होय होय होय, इथला हा आता मी सोलो म्हणून लगेच टर्न बसला माझा. तर डेव्हिल असताना नसता बसला एवढा कडक टक. बाकी आता जो तो दिसतोय ना, जो तो भेटतो ना, बायकर्स बोला, कारवाला बोला, हे जे पासिंग बघून ना MH शॉपमध्येच जाते. हा नवल नसेल त्यांच्यासाठी, पण ती हॉर्नेट मला वाटते नवल असेल. हॉर्नेट कसा काय घेऊन आला एवढा लांबा. मस्त मस्त आहे भाई, रिॲक्शन पॉवर भेटतात. होय होय, व्ह्यू तर मस्तच आहे समोर. आता एक काम करतो, ही पूर्ण क्लिप ना थोडेसे 2-3 मिनिटामध्ये रॉ ठेवतो. कोणाला बघायचं असेल तर भाई स्किप करा. ज्यांना खरंच कनेक्ट व्हायचं असेल ना या रोडला, या हायवेला, या पहाड्सला, भाई पूर्ण व्हिडिओ बघा. ओके, लेट्स गेट स्टार्ट. ह्याने ना बऱ्यापैकी जागा ठेवली बाईक जायला, पण पाठचे जे 150 आहेत ना, त्यांनी पूर्ण ब्लॉक करून टाकले. आता मी बाईक टाकली असते आता इकडून. जाऊ दे, उभे राहू. हे माझ्याकडे सॅडल बाईक नाही आहेत, मी आता फ्री आहे, जाऊ शकतो मी. Come on, come on, come on, come on.
फॉरवर्ड दॅट माझ्याकडे सॅडल बॅग्सच नाही आहेत. पहिले किती फायदा होता सॅडल बॅग नसल्या तर आपले कचकडून गाड निघाला. आपला जजमेंट वन साईड आहे त्याला नो डाऊट. सॅडल बॅगमुळे मी आता हे पुन्हा रस्ता ना जेवढ्या केवढं आलो मुंबईवरून असे कॅब टाकतच नव्हतं भाई. राहा मी थांबतो अर्धा तास उभा राहतो. ओके सो 4 वाजलेत आता. सिसूच्या आसपास तर आलो आपण जवळपास. आता तुम्हाला हॉटेल शोधायचं कुठल्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलो. सिसू अजून 10 किलोमीटर आहे पण आम्ही प्रॉपर सिसूमध्ये नव्हतं थांबलो जरा पुढे थांबलेलो. आणि आय थिंक सो हाच व्ह्यू होता. हां हेच बॅक साईडला डोंगर होते. चलो रूम्स दिसायला सुरू झाले आहेत. लेट्स सी आता कुठे थांबलेलो आपण. ओके भेटला तिथे थांबलेलो आपण. ते ग्रीनवाला शेड आहे ना होपफुली तिथे थांबलेलो. नाही 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 इथे नव्हतो अजून जरा पुढे. मला एवढं तर माहिती आहे ह्या लाईनीतच आहे कारण की हा परफेक्ट बॅकग्राऊंडला हाच होता डोंगर. आता ना मी आणि डेव्हिल ना सेम परत त्याच हॉटेलमध्ये स्टे घेणार होतो रात्री. 1500ला होता. फूड पण चांगलं होतं आणि मेन म्हणजे फॅसिलिटी चांगल्या होत्या तिकडे. वायफाय बोला गरम पाणीची सोय बी सगळं प्रॉपर होतं. बट एवढा लांब आता मी बरोबर 50 किलोमीटर गाडी चालून आले तर 50 किलोमीटर परत मला जायला ना आता मी 1 तास आले पण डेव्हिल असले की मला 2 तास तरी प्रॉपर लागतात. आणि विचार केला म्हणून मी त्याला बोललो इज्जतशीर भाई तू इथे थांब कॅम्पमध्ये. कॅम्प बघू आपण इकडे चांगला. कॅम्पमध्ये राहा तू मी जाऊन आपलं घेऊन येतो माउंट. म्हणून आता एकटा पद्धतशीर आपण निघालो. तेवढीच मजा पण आली सोलो चालवायची. ही फिलिंग ना कुठेतरी मिस करत होतो मी सोलो राईडची. ओके ही समोरची बिल्डिंग हाच तर पाठचा व्ह्यू आणि पाठी द विलाची तर आपली बिल्डिंग. ओके कडक परफेक्ट आलो आपण. चलो लेट्स फाइंड आउट आपलं सामान आहे का इकडे. भाई अरे मेरा माउंट लगता है ऊपर रह गया कल सुबह. मिला क्या आपको? नंबर ही नहीं मिल रहा था. मिला क्या आपको? आज का लग जा रहा है. आज अभी वो ले ही जाने वाले थे पर वो ले छोड़ नहीं रहे उधर ले में. इसलिए रुके इधर स्टे करते. मनाली जाना है. नहीं मनाली नहीं उधर ही स्टे करेंगे. हाँ हाँ चलो. हाँ हाँ पक्का. अरे इधर से आएगा तो इधर ही रुकेगा मैं. थैंक यू भाई भेटला. थैंक गॉड. लेट्स गो. एक काम डन. 2 कामं बाकी. एक पेट्रोल घ्यायचं आहे टँकमध्ये आणि एक टँक फुल करून घ्यायचं आहे. बाकी भाई चुकून माकून जर ह्या रोडने आलात ना पक्का थांबा इकडे. पक्का मध्ये 100%. पचतारा शिवलिंग अच्छा वाचले ना तुम्ही. हे आहे 1500पर्यंत रूम देईल तो. आपलं नाव सांगा आपलं नावही काफी आहे. द विलाच्या आधीच आणि वायफाय पण फ्री. वायफाय पण देतोय तो. खायचं तर टेस्ट कडक होती काल. आम्ही काहीतरी नूडल्स ट्राय केले 1 नंबर होते. सगळ्यात स्पेशल ना त्यांची हॉस्पिटॅलिटी एवढी पॉवर होती ना मन भरतं. आणि हॉटेलमध्ये जर हे जर भेटत असेल ना तर अजून काय पाहिजे. चलो बॉईज. हां थंडी 18 तिकडनं परत 25. हां नाईस वन बॉय नाईस वन. आपल्याला आपला हा माऊंट ना भिकारी 2200 रुपयाचा आहे. सोडू पण नाही शकत ना. मेहनतच्या पैशाने घेतलं तर असंच वटवू शकत नाही मी त्याला. काय ना ज्यांना पैशांची किंमत असते ना त्यांनाच समजेल ती गोष्ट काय बोलते ते. मी 1-1 रुपया सेव्ह करून हे सगळे सामान घेतोय. तर हे असं भाई सहसा तर विसरू नाही शकत. सहसा तर सोडू नाही शकत. आता तर माझ्याकडे चान्स तो होता मी रूम मस्त त्या टेंटमध्ये बसून आराम केला असता. अदरवाईज थंडी लावून पेट्रोल फुल करून रिटर्न गेलो असतो. बट तेरे लिए वापस आहे भाई. अभी वापस से किधर जाना नाही. सो हे 5 लिटर वाले आहेत. मला वाटतं ना 5 लिटर इनफ झालं आपल्या गाडीसाठी. ऑलरेडी गाडी 400 तर चालते आपली. आणि ते तिकडे आहेत ना जास्त मोठी. 10 लिटर आहे समथिंग. आपण 5 वेळेस घेऊ. 5 भरपूर होईल.
आता ह्याच्यात पेट्रोल घेतलं तसं मी, पण ठेवू कुठे, साईडला बांधायलाच जागा नाही शे. ओके, सो आता पोचलोय मेन आपल्या लोकेशनवरती, जिकडे आपण कॅम्प घेतलेला. तिकडे पार्टी बघते तो कॅम्प साईड आहे पूर्ण. आता ना कॅम्पची टूर देतो. जाम फाटली इकडे येईपर्यंत, कारण की तो पेट्रोलचा कॅन जो घेतलेला ना जोशमध्ये घेतला मी, पण कुठे ठेवते समजून नका. बंजी मी घेतली बांधायला, पण बंजीनी बांधूनच होत नव्हतं कुठेच. बाकी त्या कॅम्पची टूर देतो तुम्हाला. आता कॅम्पसोबत हा एक व्ह्यू आहे पॉवरवाला, आणि समोर एक व्ह्यू आहे. बाकी इथे जर बघाल ना 1, 2, 3 आणि 4 हे 4 कॅम्प आहेत. हे जवळपास 1500 आहेत, कारण की वरती आहेत म्हणून. आणि तिकडे खालती आहेत ना ते सगळे कॅम्प दाखवतो. तिकडे ते खालती कॅम्प आहेत ना ते सगळे 2 झाले, कारण ग्राउंडला आहेत म्हणून. मी काय फरक पडतो ग्राउंडला असो वापर असो. तरी पण हा आम्ही 1500चा बार्गेनिंग करून, जसं की ॲज युजल आपले स्किल्स आहेत, हा आम्ही 1000ला घेतला. तुम्हाला आता आतमधून कॅम्प दाखवतो. हे बघा, टंटडांग, काहीच नाही, फक्त बेड आहे याच्यावरती. तिकडे जरा चार्जिंगला सॉकेट. आता माझं ना जे स्वतः एक्सचेंजर बोर्ड जो आणला ना मी, तो आता मेन कामाला तिकडे एकच बोर्ड आहे यांच्याकडे स्विच, तो आता पूर्ण लावू पद्धतशीर. एवढा कॅम्प आहे, ते सगळे विंडो आहेत, सगळे हवा बिवा म्हणजे उजेड यायला, आणि एकच लाईट आहे. बाकी वॉशरूम जर दाखवायला गेलो ना, वॉशरूम ओके नाही, उलट बघ कॅम्पनुसार बघायला गेलो तर खरंच चांगलं आहे. फक्त एकच सीन आहे ना इकडे, फक्त एवढंच ना की सकाळी उद्या निघताना वाट लागणार, कारण की ते आंघोळीला गरम पाणी नाही आहे. आंघोळीला जर गरम पाणी पाहिजे असेल तर खाली जावं लागेल. खाली एकच आहे त्यांचं वॉशरूम, तिकडे गरम पाणी येतं. बाकी इकडे तुम्ही वॉशरूम यूज करू शकता, तुमचे पर्सनल आहेत प्रत्येकाचे. पराठा ऑर्डर केलाय, पराठा खाऊ, रात्री जेवून झोपून जाऊ. सेन भारी कडनं ओढा पोई. काय प्रोटेक्शन राहणार आहे काय माहीत नाही, पण ठीक आहे. पराठ्याची साईज तर बघा इकडे. हा कसा वाटतो भाई, तूप बीप लावले, जरा तेल बिल लावले. ऑलवेज गरम खायचं नसतं म्हणून कधी. लेट्स ट्राय. सुका मला कधी जात नाही म्हणून मी चहा घेतली इकडे. मला आवडलं ना, अजून एक घेईल मी. भाई काय वाईब्स आहेत इकडे, ह्या लोकांनी काय पॉवर केले बघा. तर कंटिन्यू सॉंग चालू आहेत. वाईब आहे यूट्यूबचं सबस्क्रायबर नाही. कोणा सगळं भांडण केलंय बघितलं. अच्छा, तुम्ही बघितले का ऑलरेडी? मी विचार करतोय तर रात्री टेम्परेचर काय असेल. बाबू वॉटर क्रॉसिंग बघा, कोण हाय पण नाही तर आजूबाजूला.